पहिला चेंडू आणि हा झेल किती महाग पडेल हा कदाचित सामन्याची समरी जेव्हा ते पाहतील तेव्हा त्यांना त्याचा लेखाजोखा करतील तेव्हा त्याच्यात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेला चेंडूला उडवलंय आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय। हा थोडासा अवघड झेल होता, खूप विरुद्ध दिशेला जाऊन चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू फिरत होता। ह्या वेळेला मात्र चांगला एफर्ट म्हणेन आणि हा पहिला चौकार या षटकामधला बघा झेल सुटला आणि लगेच चौकार पडलाय। क्षेत्ररक्षणामध्ये कुडूसला सजग राहावं लागेल। आळस जर असेल ना सकाळचा किंवा रात्री अपरात्री उशिरा झोपून सकाळी उठले असाल तर डोळ्यावर त्याची झोप येऊ शकते, ती झोप त्यांना उडवावी लागेल। 2 चेंडू टाकून झाले, धावा झालेल्या आहेत 5 ना। पुन्हा एकदा महेश जाधव आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करतो, सर्वस्व पणाला लावतो। पुढचा चेंडू या वेळेला वेगवान मारा, निर्धाव चेंडू, पूर्ण ताकदीने एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते। 3 चेंडू होत आहेत, धाव संख्या होती ती बिनबाद 5। तीन डॉट। पुन्हा एकदा महेश जाधव या षटकातला चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो तो मला वाटतं धीरज, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेला मात्र चेंडूला सरळ मिड विकेट वरनं फेकून दिलंय। आजच्या दिवसातला हा पहिला षटकार लागतोय धीरज यांच्या बॅट मधनं आणि या षटकारानं धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 वर। बघा सोडलेले झेल क्रिकेट मध्ये जर तर अगर मगर की कोई अहमियत नहीं रहती है, लेकिन सकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारचे झेल सुटणे पॉवर प्ले मध्ये मग मात्र कठीण होऊन बसेल। षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय। पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती परंतु क्षेत्ररक्षकांनी तोलामोलाची साथ दिली नाही आणि त्याचा परिणाम धाव संख्या फुगलेली 11 वर गेलेली आहे। अन्यथा हे 2 जर झेल घेतले असते तर वालीव संघ अडचणीमध्ये आला असता। पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडनं महेश जाधव आणि चौकार। अगदी पहिल्या चेंडू मध्ये झेल उडला, त्याच्यानंतर पुन्हा एक झेल सुटला, त्याच्यानंतर आले 1-2 चौकार आणि 1 षटकाराने धाव संख्या वेगाने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 15 वर। शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडनं महेश जाधव यांचा बॅकफुटला जातात, पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं, 1 रन पडून काढली जाते। एका धावेने धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्त 1 बिनबाद 16। क्षेत्ररक्षण कुडूस संघाचं नेहमी चिंतेचा आणि गंभीर विषय झालेला आहे। सातत्याने आम्ही जेव्हा जेव्हा समालोचनाला जातो त्या वेळेला त्यांच्याकडनं ही दळभद्री क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळतंय। कारण तुमच्याकडे कितीही उत्कृष्ट गोलंदाज असले ना तर नुसतं उत्कृष्ट गोलंदाज सामना जिंकून देत नाही, तर त्यासाठी तुम्हाला जॉन्टी रोड्स, एकनाथ सोलकर यासारखे जबरदस्त हवेत सूर मारून अचाट अपाट अमानवी असे झेल घेणारे आणि चेंडू अडवणारे क्षेत्ररक्षक पण लागतात। ज्या संघाकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असतं तो संघ नेहमीच प्रतिस्पर्धी संघावर कुरगोडी करत असतो। आता दुसरं षटक टाकण्यासाठी पहिल्यांदा महेश जाधव, तर आता दुसऱ्या बाजूने येतोय महेश भोईर, एक जुना जाणता असा क्रिकेटपटू। कोणाचे लाड कशाला करतात ते कोण बादशाह लागून गेलं, विमानाने याना जाईल। पुढचा चेंडू दरवर्षी वाट लावून टाकतात ते। कोणाला पुढचा चेंडू आणि यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातंय, 1 रन पडून काढली जाते। धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 17। आज सागर पाटील यांची तेजस्वी सुपुत्री सिमरनीचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त मला वाटते कार्यक्रम संपल्यानंतर ओल्या पार्टीचं आयोजन नक्कीच केलं जाईल।
HR फॅशन रोहित काळे उर्फ विकी काळे यांच्याकडनं आकर्षक अशा कॅप्स आलेल्या आहेत. पुढचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक चोरटी धाव पडून काढली. इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 18 वर. HR फॅशन रोहित काळे विकी काळे मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसासाठी आकर्षक कॅप्स आलेले आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. एक रन पडून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19 वर. HR फॅशन रोहित काळे विकी काळे मॅन ऑफ द मॅच आकर्षक कॅप्स आज आलेले आहेत. आज बक्षिसांची खैरात खेळाडूंवर केली जाते. पुन्हा एकदा महेश भोईर पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो आणि चेंडू थोपवणं अशक्य आहे की काय बघूया. आणि दुसरी धाव पडून काढली जाते. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. 21 धावा झालेल्या. बिन बाद 21. सोडलेल्या झेल नंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे. म्हणजे धावा प्रचंड होणार याच्यात वादच नाहीये. मोठी धावसंख्या उभारून कुडू संघाची नाकाबंदी करायची अशा प्रकारचा निर्णय नक्कीच मनामध्ये असेल. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू एक रन पडून काढला. त्यांनी दुसरी धाव मला वाटतं याच्यावर मिळते की काय बघूया. एक रनने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. एक चांगला अतिशय कमबॅक केले जाते. आतापर्यंत या षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये धावा रोखून धरलेल्या. पहिल्या चेंडूर एक, दुसऱ्या चेंडूर एक, तिसऱ्या चेंडूर एक, चौथ्या चेंडूर दोन, पाचव्या चेंडूर एक. चांगलं कमबॅक केलं जातं. टिचून गोलंदाजी करतो. गेल्या 15-20 वर्षापासून टेनिस क्रिकेट मधला स्थिरावलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू मात्र दोघांच्या गॅप मध्ये सरळ निघून जातोय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय आणि चेंडू चौकारांच्या दिशेने तब्दील होतोय आणि धावसंख्या पुढे सकते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर ती 26 म्हणजे 13 रन प्रति ओव्हर. HR फॅशन रोहित काळे विकी काळे मॅन ऑफ द मॅच आकर्षक कॅप्स आलेले आहेत खेळाडूंसाठी. त्याच्यापेक्षा सर्वात भारी धनगरी पेटा. धनगरी पेटा तर एक नंबर. लोका किती तापत नाही. एकदम कूल आणि कॉटन असतो ना. तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय चिराग उर्फ भानुशाली. हा त्याला चिराग भानुशाली. त्याला मित्र परिवारामध्ये बोब्या या टोपण नावाने ओळखलं जातं. त्यांचे एकदम जीवनचे कंटकचे फ्रेंड असलेले ATM सूरज पाटील थोड्या वेळात दाखल होतात. डेरे दाखल होती. डेरे दाखल. बघूया तिसरं षटक मार्गस्थ करतोय. उंच पुरा शिरशिरीत बांध्याचा देखणा आणि चिकन व्यक्तिमत्व चिराग भानुशाली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दोन धावा पळून काढल्या जातात. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वर.
ग्रामीण भागातले खेळाडू टीव्ही पाहून त्यांच्यामध्ये फारसा काय फरक पडत नाही, कारण जेव्हा गोलंदाज गोलंदाजीला जातो तेव्हा आपल्या जागेवरनं किमान 2 ते 4 पावलं पुढं स्टार्ट प्रत्येक खेळाडूने घेतलाच पाहिजे. आमचे केस पिकले, काळेचे पांढरे झाले, पण खेळाडूंमध्ये काय फरक पडला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सरळ चांगलं क्षेत्ररक्षक सौरभ बडकमल यांच्याकडनं पाहायला मिळते. 3 धावा किमान आपल्या संघासाठी अडवल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 वर. बघूया पुन्हा एकदा चिराग भानुशाली चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांनी मात्र तोला मोलाची साथ दिली पाहिजे. क्षेत्ररक्षकांनी आपल्या अंगामध्ये असलेला आळस झटकला पाहिजे. नवचैतन्य चपळता आली पाहिजे. कार्ल लुईस आणि युसेन बोल्ट याच्याप्रमाणे पायामध्ये वेग आला पाहिजे. ज्यांच्या पायामध्ये वेग आहे ते संपूर्ण क्रीडा क्षेत्र गाजवतात. पुढचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. महेश भोईर यांच्याकडनं अचूक चेंडू फेक. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वर. षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र चांगला चेंडू भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकीवर चकवला गेलाय. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागेल. पुन्हा एकदा चिराग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडनं. उग्या एक रन तर पळून काढली तर ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. चांगली चेंडू फेक. झेल सोडल्यानंतर आणि काही शाब्दिक आसूड ओढल्यानंतर कुडूच्या संघामध्ये मात्र क्षेत्ररक्षणात नक्कीच विलक्षण बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 31 वर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चिराग भानुशाली यांच्याकडनं. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडनं. आणि इथे मात्र गडी बाद केला जातोय एक्स्ट्रा कव्हरला आणि पहिला हादरा बसतोय तो वालीव संघाला. कोण बाद झाला? धीरज ना. धीरज. चांगली संतुलित गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन. 31 धावा झालेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फैजान. आणि शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय पाहूया. सौरभ सवर येतोय. क्रीडा विश्वामधला अत्यंत लहान वयामध्ये ज्या खेळाडूने वाडा तालुक्यामध्ये क्रिकेटच्या क्षितिजावर आपला उदय केला आणि त्यानंतर मात्र पाता पाता त्यांनी क्रिकेटमध्ये चांगलं स्वतःच्या नावाला वलय निर्माण केलं. फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून क्रिकेटच्या प्रत्येक अंगामध्ये त्याने आपल्या स्वतःची छाप सोडलेली आहे. सौरभ सवर अत्यंत गुणी असा खेळाडू. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला खेळाडू. अगदी आमच्या समोर लहानचा मोठा झालेला आणि पाहता पाहता क्रिकेट जगतामध्ये मात्र त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. जसं धानिवचा विश्वनाथ जाधव असेल, भावेश पवार असेल, अशा प्रकारच्या खेळाडूंना आदर्श मानत या खेळाडूने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. अगदी दिसायला किरकोळ बांध्याचा असला तरी त्याच्यामध्ये जी प्रतिभा आहे ती प्रत्यक्ष मैदानावर त्याने अनेक भल्या भल्या स्पर्धेमध्ये आपला छाप उमटवले. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर. धाव संख्या 32.
32 एक बाद 32. पुढचा चेंडू राईट आमोद विकेट पंचांच्या डावीकडनं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव पडून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 33 वर. पुन्हा एकदा सौरभ सवार. आणि इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय बघा. रोशनची कलाबाजी बघा. सौरभ सवार स्लोअरवर टाकलेला चेंडू आणि फलंदाज बाद होतोय फैजान. फैजान एक मोठा फलंदाज आहे. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी मला वाटते सौरभ सवार यांनी केलेली आहे. फैजान सारखा एका मोठ्या खेळाडूला ज्या प्रकारे त्यांनी चेंडूवर चकवलं, नक्कीच त्याची कलात्मकता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 बाद पोहोचली ती 33 वर. नवीन फलंदाज येतोय तानाजी. तानाजी धायकुडे का पायगुडे? धायकुडे. सौरभ सवार पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. झेल उडतोय आणि इथे मात्र आल्या तानाजी धायकुडे गोल्डन डकचा शिकार. आणि पुन्हा एकदा हादरा देतोय तो छोटा खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका. लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट. पुन्हा एकदा सौरभ सवारने दिलाय जबरदस्त हादरा. फलंदाज बाद केलाय त्याने तानाजी. सौरभ सवार इज ऑन हॅट्रिक. संदीप येतोय खेळण्यासाठी. संदीप सांबरे का? संदीप सांबरे जे पण वाडा तालुक्याचे जावई बुवा आहेत. अगदी मंदाग्नी पर्वताच्या पायथ्याशी असलेले गुंज लोहोपे इथली सासूरवाडी असलेला खेळाडू. सासूरवाडीवर फार प्रेम आहे. आज त्याचं प्रेम भाऊजी लोकांवर काय व्यक्त होते ते आपल्याला पाहायला मिळेल. पाता पाता सौरभ सवार हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक साधतोय की काय बघूया. एक जबरदस्त असं पराक्रम करण्याची संधी, नामी संधी. राईट आर्म ओव्हर द विकेट सौरभ सवार यांचा पुढचा चेंडू. आणि आल्या दे दनादन जॉन जानी जनार्दन षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 39 वर. पुन्हा एकदा सौरभ सवार या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. सुपर लावली डिलिव्हरी. आणि फलंदाज बाद होते बघा. काय कलाबाजी दाखवली या छोट्या खेळाडूनं. काय कलाबाजी दाखवली बघा. रन वॉजंट देअर, परंतु तो घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकरचा खेळाडू काय नाव निलेशने तो धाव घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर रन नव्हती कारण चेंडू फेसला होता आणि ज्या वेगानं गोलंदाज त्याच्यावर झडप घातली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रायकरचा फलंदाज संदीप बिलकुल त्या धावेसाठी सज्ज नव्हता. आणि त्याचा परिणाम आल्या हा षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू धावबाद होतोय आणि फयाज येतोय. पाता पाता षटकातला अंतिम चेंडू आहे का? फयाज येतोय. बघूया या चेंडूवर काय चमत्कार करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 रन पूर्ण काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला देऊ शकतो की काय बघूया. आणि धाववाद
सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाल, परंतु इतक्या वेगाने अचूक टप्प्याने म्हणजे ज्याप्रमाणे अझरुद्दीन, ज्याप्रमाणे विवियन रिचर्ड्स असे थ्रो करतात, इतका जबरदस्त थ्रो. दुसऱ्या धावेला गडी बाद झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 3 बाद 40. जिंकण्यासाठी कुडू संघाला बरोबर 41 धावांची गरज. खरं तर प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय मात्र हा नक्कीच त्यांनी सिद्ध केलेला आहे. गोलंदाजाने आपली बाजू सिद्ध केलेली आहे. आता फलंदाजांवर जबाबदारी असेल. 24 चेंडू आणि 41 धावा. 24 चेंडूत 41 धावा करायच्या आहेत. जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण या 41 धावा करायच्या आपल्याला जरी प्रेक्षकांना कागदावर जरी सोप्या वाटत असल्या तरी एक झुंजार लढवय्या खेळाडूंचा हा संघ आहे, वालीवचा संघ. आणि या 40 धावा कुडूसला करू द्यायच्या नाही अशा प्रकारचा मनोनिग्रह मनामध्ये ठेवून नक्कीच उतरला असेल. कुडूस संघाला मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. 2 सिनियर खेळाडू चेंडू चाचपून पाहण्यासाठी आलेले आहेत की ज्यांना त्या क्षेत्राला मोठा अनुभव आहे. सापणे आणि डीकेपी पाहुणीपाडा दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी पहिला पुकार दिला जातोय. मग हा खेळाडू वॉर्मअप करतोय सापण्याचा, वेळ मिळतोय तसा. अच्छा, टॉस उडवायला चाललाय. एक्केचाळीस धावा करायचे कुडू संघाला. 24 चेंडू आणि 41 धावा म्हणजे सरासरी प्रति षटकामध्ये 10.25 रन. अरे नाणेफेकीसाठी डीकेपी पाहुणीपाडा आपला प्रतिस्पर्धी खेळाडू मैदानामध्ये गेलेला आहे. कर्णधार सागर पाटील टॉस साठी. अक्षय पांडव नाणेफेकीसाठी आपल्या शुभ असते. गौतम पटेल आणि सौरभ अडकमल सलामीची जोडी मैदानामध्ये येते. 41 धावांचं आव्हान. बघूया 41 धावा किती चेंडूमध्ये पार पाडतायत. खऱ्या अर्थाने कुडूच्या फलंदाजीचा आज कस लागणार आहे. आज या स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि वाडा तालुका श्री घेतलेले पिळदार शरीराचे मालक मस्क्युलर गोलंदाज आहे तो संदीप. सागर पाटील यांची तेजस्वी सुपुत्री सिमरन हिचा वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने तिला लाख लाख शुभेच्छा. नाणेफेक जिंकलेले सिमरन 11 डीकेपी पावणीपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय संदीप सांबरे का. हे 3 बंधू खेळतायत इथे या संघात. संदीप सांबरे, वसंत सांबरे आणि निलेश सांबरे. जसं पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये ग्रेग चॅपल,
इयान चॅपल आणि ट्रॅव्हर चॅपल त्यांच्या रेकॉर्डची बरोबरी सांबरे बंधूंनी केलेली आहे. अच्छा, जसं विली मकवाना, टार्झन मकवाना, आणि महेश मकवाना. पुढचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सौरभ अडकमोल बाद होतोय आणि तंबूचा रस्ता दाखवला जातोय. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा कुडू फलंदाज सौरभ अडकमल गोल्डन डक का शिकार. कुडूस के तंबू में घबराहट. खेळण्यासाठी जातोय तो योगेश चौधरी, ज्याने आमच्या कडक तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू. आज आम्ही क्रिकेटला अलविदा करून साधारणतः 20-22 वर्षे झाली, परंतु अजूनही हा खेळाडू आमच्या नंतर कुडू संघामध्ये आपली जागा बनून आहे. अजूनही शारीरिक फिटनेस ठेवलेली आहे. आमच्या कडक शिस्तबद्ध तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू योगेश. आमच्या शिकारी क्रिकेट क्लबचा जो दबदबा होता तोच दबदबा कुडू संघाने मात्र टेनिसमध्ये कायम ठेवलेला आहे. बघूया पुन्हा त्या षटकातला दुसरा चेंडू संदीप सांबरे काय करतोय बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूला फेकून दिलंय योगेश चौधरी. त्यांना सांगितलंय आमच्या कडक शिस्तबद्ध तालमीमध्ये महेश चौधरी, सदा अडकमोल आणि जयराम चौधरी आमचे स्वर्गीय मित्र उर्फ गोट्या यांच्या कडक तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे. चला पहिल्या चेंडू जरी सौरभ अडकमोल बाद झाला तरी योगेश मात्र सांगतोय डरो नाही मैं हूं ना. अदवर शेलार इथे येत आहेत. वेलकम. नव्या दमाचा नव्या चेहरा, चिकन चौपड रूप. हो, तब्येत वाढवलेले त्यांनी, खाण्यापिण्यावर नियंत्रण सुटलेले. पुढचा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र लेच्या पेच्या पुचाट शॉट मारून योगेश चौधरी बाद होतोय. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आहेत आणि कुडूच्या आक्रमणातली धार मात्र नक्कीच संदीपने काढून घेतलेली आहे. कुडू संघ अडचणीमध्ये येतोय. 2 बाद 6. मी सुरुवातीला सांगितलं होतं का कुडू संघाला जबाबदारीने खेळ करावा लागेल. उतावीळपणाचा, बेजबाबदारपणाचा फटका मात्र कुडू संघाला पराभवाच्या खोल खाईमध्ये ढकलून नक्कीच देईल. नवीन येतोय फलंदाज सौरभ सवर. काय जबरदस्त गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या चेंडू सौरभ अडकमोल 0 बाद, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर असं वाटत होतं की योगेश फॉर्ममध्ये, परंतु दुसऱ्या चेंडूवर योगेशला सुद्धा बाद केलंय आणि कुडूच्या आक्रमणातली धार मात्र नक्कीच कमी केलेली आहे. आता कुडूसला मात्र नक्कीच बॅकफुटला ढकललेला आहे. कुडूच्या खेळाडूंमध्ये एक आहे की त्यांना षटकार चौकार मारूनच सामना जिंकायची एक घाण सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांना हात हलवत या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतं. पुढचा चेंडू या वेळेला 15च्या समांतर धाव अवांतर. धावसंख्या 2 बाद 7. व्हेरी गुड. नवीन बॉल लॉन्च झालेला आहे क्रिकॉन आणि त्याची संपूर्ण एजन्सी घेतलेली सावली क्रिएशनचे कल्पेश गोताने यांनी. सावली क्रिएशननी घेतलेली आहे. ज्यांना कुणाला आपल्या स्पर्धेमध्ये वापरायचे असतील तर त्यांनी सावली क्रिएशनशी विना विलंब संपर्क साधावा. पुढचा चेंडू
यावेळेला मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 रन पळून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणे अशक्य. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 8 वर. 2 बाद 8. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे त्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच केली जाते. आज शेवटच्या दिवशी लावण्यवतींचा गराडा पडणार आहे, तर नक्कीच क्रीडा रसिकांनी याचं सुवर्ण संधी घ्यायची आहे. विनोद बागुल, संदीप जाधव, वर्षा, दीपाली आणि स्वाती. पुन्हा एक डाऊन राईटचा जोरकस फटका पाहायला मिळतोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, अतिशय गचाळ ढिसाळ. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. नृत्यांगना लावण्यवती ठाणेकर वर्षा, लावण्यवती पुणेकर दीपाली आणि लावण्यवती मुंबईकर स्वाती यांचा बेधुंद डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांनी विसरू नये. आज संध्याकाळी इव्हेंट मॅनेजमेंट बॉईज बोईसर विनोद बागुल, बँड कोंबडपाडा संदीप जाधव. पुढचा चेंडू आणि चेंडूला फेकून दिलंय चौकाराने. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 14 वर. 2 बाद 14. आता संपूर्ण जिंकण्याची किंवा सामन्याची संपूर्ण सूत्र हातामध्ये घेतली असती ती लालू पटेलनी शेवटपर्यंत सामन्यावर संपूर्ण नियंत्रण त्याच्यावरच असेल. हा बोला. लालीसाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. जर त्याने लगातार 3 षटकार आणि मेडन जर टाकली तर त्याला 2 लावण्यवतींच्या मधोमध डान्स करण्याची मुभा असेल. नवीन गोलंदाज येतो युवराज. धावा झालेल्या 14 जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज का? बरोबर ना? 18 चेंडू आणि 27 धावा. जबाबदारीने खेळ करावा लागेल. प्रमुख फलंदाज जो तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत सौरभ सवर, बघूया मॅच्युरिटी दाखवतोय का. झेल सुटतोय. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या 15. गौतम पटेल उर्फ लालूला जबाबदारीने खेळ करावा लागेल. त्याची जबाबदारी काय आहे ते ओळखून आहे. एक चांगला अनुभव संपन्न असा खेळाडू, क्रिकेटमधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले आहेत. बघूया युवराज यांचा पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. 1 बाउन्स, पंचांचा इशारा. बघा आपल्या खेळाडूंना पेटवण्यासाठी कशा प्रकारची मुक्ताफळं उधळली जातात बघा. पूर्वी असे आमचे दिवंगत हेमंत भुईर आपल्या खेळाडूंना पेटवण्यासाठी जो दारूगोळा ठासून भरलेला असायचा तसा एक दारूगोळा त्याने आपला विकेट किपर, काय नाव, सूरज धीरज याने आपल्या तोंडातनं एक रॉकेट बाहेर काढलेलं आहे. खेळाडूंना पेटवण्यासाठी अशा प्रकारचा दारूगोळा ठासून भरावाच लागतो. पुन्हा एकदा धावसंख्या 2 बाद 15. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. क्लासिक सॉफ्ट हँडलचा वापर केला जातो. 1 रन पडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. धावसंख्या 16. दॅट्स अ क्लेवर क्रिकेट. वन ऑफ द आयडियल लेसन हाऊ टू चेज द टार्गेट. सॉफ्ट हँडलचा वापर करतोय. कुठल्या प्रकारची हाराकिरी करत नाही. सिंगल डबल टाकून गोलंदाजाने क्षेत्ररक्षक संघावर दबाव आणायचा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. पुन्हा एकदा युवराज राईट आर्म राऊंड द विकेट. आणि इथे मात्र सौरभ सवर याचा संयम संपतोय आणि चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमा रेसेल नदीक पकडला जातो. तिसरा गडी कुडू संघाचा बाद होतोय.
तीन बाद 16 कुडू संघाची दयनीय अवस्था. नवीन फलंदाज येतोय महेश भोईर, एक जुना जाणता खेळाडू आहे. सध्या तरी शिकंजा कसलेला आहे तो वालीव संघाने, नो डाऊट. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आल्या आल्या ब्लास्ट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव पडतोय. कुळूस संघावर आलेलं दडपण आणि दडपणाखाली त्यांची फलंदाजी ढेपाळते. आतापर्यंत अनेक वेळचा अनुभव आहे. पाता पाता षटकातले 5 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर दुसरं षटक काय जबरदस्त युवराजने कमबॅक केलेला आहे. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा युवराज राईट आर्म राऊंड द विकेट आणि झेल सुटतोय आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती मला वाटते 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. 12 चेंडू आणि 21 धावा का, 12-21. नवीन गोलंदाज येतो फैयाज. 12 चेंडू आणि 21 धावा. बॅलन्सिंग संघ आहे. 12-21. जबाबदारीने खेळ करणारा लालू पटेल मैदानामध्ये अजूनही तंबू गाडून उभा आहे. लालू पटेल जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहिला तर मला वाटते नक्कीच सामन्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज येतो फैयाज राईट आर्म ओव्हर द विकेट. फैयाजांचा 12 चेंडू आणि 21 धावा. दोन्ही संघाचे समर्थक धाकधूक जीव लागलेला टांगणीला लागले. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जाते. वेगाने 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. 11 चेंडू आणि 19 धावा. लालू एक जिता जागता क्रिकेटचा आदर्श पाठ नवीन खेळाडूंना दाखवतोय की धावा किती असू द्या, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मारून समोरच्या संघावर कशा प्रकारचा दबाव निर्माण करायचा त्याचा एक मूर्तिमंत आदर्श नमुना लालूकडून. बघा सॉफ्ट हँडलचा वापर केला जातोय. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 23 वर. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 10-18. बचे हुए 10 गेंदों में 18 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 12 एंड रन रिक्वायर्ड 18. बघूया महेश भोईर कशा प्रकारे सामोरा जातोय. पुन्हा एकदा 1 रन पडून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 24 वर. 9 चेंडू आणि 17 धावा. 9-17. लालू पटेल यांच्यावर संपूर्ण जिम्मेदारी असेल. बघूया कशा प्रकारे खेळ करतायत. फैयाज यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांचे हात समांतर. धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 25 वर. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 16 धावा.
आमच्या बाजूला बसलेले बनकर यांच्यावर सुद्धा टेन्शन आलेलं आहे, चुळबुळ चुळबुळ चालू आहे त्यांची, आणि ते नॅचरली असतं. कुणी नाही म्हटलं तरी आम्ही फेस रिडिंग करतो. हां, नाही साहजिक आहे, म्हणजे इट्स अ नॅचरल थिंग, त्याच्यात काय वेगळं नाही आहे. पुढचा चेंडू फयाज यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुण्याच्या एकदा फयाज यांच्यावर दबाव निर्माण झालेला. पुण्याच्या एकदा वाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 15 धावा. पुण्याच्या एकदा फयाज या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथं लालू पटेल बाद होतोय. एक अजीबो गरीब पद्धतीचा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, अंगलट आला. फाईन लेगच्या वरनं चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला सरळ बॅटने खेळायच्या ऐवजी. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा कुडूच्या संघासमोर प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. लालू पटेल जो डोकेदुखी ठरू शकत होता त्याने मात्र ज्या प्रकारचे फटके मारले त्याप्रमाणे त्याने जी विकेट फेकली, एक उतावीळपणाचा फटका मी नक्कीच म्हणेन. काहीतरी एक इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा झाला की जो चेंडू त्यांच्या बॅटवर चढला आणि फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक ठेवला होता त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुडू संघाचा चौथा गडी बाद होतोय का. 4 बाद 26. जिंकण्यासाठी आता 8 चेंडू आणि 15 धावा. आणि नवीन फलंदाज कोण आलाय? विनायक सातवी. पुन्हा एकदा फयाज राईट आर्म ओव्हर द विकेट. 1 रन पडून काढली जाते. एका लेग बाईच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 27. जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 14 धावा. 7-14. उम्मीद का आखरी किरण महेश भोईर, राईट आर्म ओव्हर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 28 वर. जिंकण्यासाठी 7-13. जबरदस्त रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रेग्युलर इंटरव्हेलला फलंदाजी. पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडू पडतोय. षटक संपलंय. आता 6 चेंडू आणि 13 धावा का. 6-13. तर आता शेवटचं निर्णायक षटक आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. काय वसंत शेवटचे षटक. 6 चेंडू 13 धावा. विनायक सातवी बघूया काय करतोय. नाही टेनिस क्रिकेट मधले जेवढे नामचीन खेळाडू आहेत ना त्यांची किती लोकांची नावं घ्यायची. जेवढे नामचीन खेळाडू प्रेक्षकांना माहिती आहेत ते सगळेच्या सगळे येणार आहेत. एवढं लक्षात ठेवा. एक पण गैरहजर राहणार नाही. प्रथमेश ठाकरे, भावेश पवार पासून सगळे, उस्मान पटेल पासून सगळेच, फरदीन काजी. पुढचा चेंडू 6-13 आणि फलंदाज बाद. 5 चेंडू आणि 13 धावा. कुडू संघाच्या समोरच्या अडचणी वाढतायत. कुडूचा संघ पराभवाच्या खाईमध्ये जातो की काय. चित्र तर तसं निर्माण झालेलं आहे. कारण प्रमुख फलंदाजांनी ऐन मोक्याच्या क्षणी लेंड्या गाळल्या आणि त्यानंतर त्यांच्या संघावर आलेला प्रचंड दबाव. कारण 41 धावा म्हणजे वाटत्या तेवढ्या काही कमी नव्हत्या.
आणि जास्तही नव्हत्या, परंतु हराकिरी केली. नवीन फलंदाज कोण? महेश येतोय. महेश येतोय. आता किती चेंडू? 5 चेंडू आणि 13 धावा. म्हणजे षटकारच मारायचा आणि सामना संपवायचा, हेच कुडूच्या खेळाडूंना फक्त माहिती आहे. फक्त षटकार मारा आणि सामना फिनिश करा. सिंगल डबल घेऊ नका. पाच 13, 7-13 वरून 5-13 वर मॅच येते. लालू पटेलने सुद्धा दुर्बुद्धी केली आणि नको तितका इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून कुडूची मॅच जी फसली, त्यानंतर पूर्णपणे त्यांचे पाय आणखीन दलदलीत फसत गेलेत. 5 चेंडू आणि 13 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. 1 रन पळून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट शकतो. बघा थ्रो, बघा अचूक थ्रो. आता 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 4-12, 4-12. कोणी? पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. आणि षटकार. बघा क्रुशियल मोमेंटला महेश भोईरने मारलेला हा षटकार, गगनचुंबी षटकार. आणि या षटकारानं महेश भोईर सांगतोय की टायगर अभी जिंदा है. धाव संख्या 35. 3 चेंडू आणि 6 धावा. अगदी निर्णायक क्षणी आरलेला हा षटकार आहे. याच्यासाठी म्हणतात क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. तीन 6. वसंत पुढचा चेंडू महेश साठी. आता 2 चेंडू आणि 6 धावा. बघा राईट ऑन द ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला चेंडू. रोशन. 2-6. दोन चेंडू आणि 6 धावा. बघूया निर्णायक चेंडू. या चेंडू चौकार षटकार जर आला तर सामन्यामध्ये नक्कीच मजा आहे. पुढचा चेंडू. आणि मी तर नक्कीच म्हणेन का या सामन्यावर शिकंजा कसलेला आहे जवळजवळ तो. कारण आडव्या बॅटनं खेळण्याचा एक अजीबोगरीब तंत्र विकसित केले कुडू संघानं. प्रत्येक वेळेला तुम्हाला आडव्या बॅटनं चेंडू मारायला द्यायला समोरचा खेळाडू काय लल्लू पंजू नाहीये. ज्या प्रकारे महेश भोईर सफल होतोय आणि गोलंदाजाला एक प्रकारे संधी देतोय की ये आणि माझा त्रिफळा उडव. 2 चेंडू मध्ये 6 धावा. किमान त्या जे डॉट गेले त्याच्यावर सिंगल डबल जरी आली असती तरी धाव बला घालता ठेवता आला असता. परंतु आता मात्र स्वतःहून स्वतःला त्यांनी अडचणीत आणलेला आहे आणि इथं जवळजवळ वालीवचा संघ हा सामना आपल्या खिशात टाकेल याच्यामध्ये काही शंका वाटत नाहीये. ऑफ स्टंपला शफल व्हायचं आणि आडव्या बॅटनं चेंडू खेळायचा.
पुढचा एकदा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. नाही, त्यांना माहिती आहे कुठे फटका मारणार आहे ते त्यांना माहिती आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी फिल्डिंग तिथं क्षेत्ररक्षण सज्ज केलेलाच आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. चौकार. चला, वालिव संघाचा हार्दिक अभिनंदन. घरच्या मैदानावर वाड्या तालुक्यामध्ये येऊन कुडूस मधल्या एका दादा संघाला त्यांनी हरवलेले त्याबद्दल वालिव संघाचा हार्दिक अभिनंदन.